मग हळूहळू सूर्यनारायण उत्तर दिशेला उगवतील. फक्त आता हा टेबल दादोल्यानंतर बेडरूममध्ये ठेवून देईल. बुंदीची भाजी कशी झालेली आहे? मनाची प्रॅक्टिकल. मना माझा खूप अभ्यास करतो. एवढं काय हाईप आहे. मस्त चहा टोस्ट आनंद घेत आहोत. मसाल्याचा खूप छान खमंग वास सुटलेला आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आज अगोदर टेरेसवरती आलेले आहे मी व्यायाम करण्यासाठी. आज दादा डबा नसल्यामुळे मी स्वयंपाक नाही केला. अगोदर टेरेसवरती चाललेले आहे. आता सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात आणि नंतर व्यायामाला सुरुवात करते. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. हिवाळ्यामध्ये सूर्यनारायणचं दक्षिणायन चालू असतं, त्याच्यामुळे बघा सूर्यनारायण थोडेसे दक्षिणेकडे उगवत आहेत. आता 21 डिसेंबर नंतर मग सूर्यनारायणचं उत्तरायण चालू होईल. मग हळूहळू सूर्यनारायण उत्तर दिशेला उगवतील. चला आता घेते व्यायाम करून. चला व्यायाम झालेला आहे माझा. घरी जाते आता. आज अशी रांगोळी काढलेली आहे मी दारात. फोंडेजी हो गया नहाना धोना. फोंडेजी का नहाना धोना हो गया आहे. आणि मी इथं जाते वेळेस भाजी धुवून ठेवलेली घेते आता स्वयंपाक करून. फोंडेजींची इथं देवपूजा पण चालली आहे. फोंडेजी नैवेद्य घ्या. आता मी फोंडेजींना जेवण देत आहे आणि फोंडेजींसाठी केलेली आहे मी याची भाजी. काय काय त्याला बुंदी बुंदी नावच येईल लक्षात माझ्या. बुंदीची भाजी. ही बुंदी माझ्या आईने आणलेली दिवाळीत. तर कोण खात नव्हतं, म्हणलं आता भाजी करावं म्हणजे खातील सगळेजण. दही आणि गरमागरम तव्यात काढली चपाती. थोडीशी मेथीची भाजी. मस्त गरमागरम भोजनाचा आस्वाद घेत असत फोंडेजी रोज. आम्हाला तर थंड झाली जेवण मिळतं, पण फोंडेजींना गरम जेवण मिळतं. लीजिए. आता मना पण जेवण करायला बसलेला आहे पप्पांबरोबर. आंबट आहे बळा दही. बुंदीची भाजी कशी झालेली आहे फोंडेजी? खालो. शेवची अशीच करतात ना, थोडंसं पाणी आटलं. बुंदीने सगळं पाणी पिलं मसाल्याचं. हो आहे. ठीक आहे चलेगा, कर दूंगी. माझा मना आता कॉलेजला चाललेला आहे. प्रॅक्टिकल एक्झाम आहे माझ्या मनाची. ऑल द बेस्ट. अच्छे से मनारे लागलं रे रजा. कितना ये करेगा तू. आओ बेटा. हा आणि लगेचच आता फोंडेजी पण चाललेले आहेत ऑफिसला. माझं काय बरं आहे. घरात किती कामं करायचेत माहिती आहे फोंडेजी? आज सगळी कामं करायचेत मला. पहिला झाडून मारायचे सगळ्या रूम, भांडी, किचन, जेवण करायचं आहे, कपडे धुवायला टाकायचे आहेत, सगळं आवरायचं आहे पसारा. दादूनी काल बेडरूम मधला टेबल इकडे आणून ठेवलेला आहे, हा आवरायचा. ठीक आहे आओ जाओ फोंडेजी. दुपारचे 2 वाजले आहेत आणि आत्ता जाऊन माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. फक्त आता कपडे सुकायला टाकायचे राहिलेले आहेत. बाकी भांडी आणि किचन ओटा एकदम क्लीन केलेला आहे. चकाचक चमकत आहे किचन माझं. त्याच्यानंतर हॉल सुद्धा एकदम नीट आणि टायडी ठेवलेला आहे. सकाळी खूप पसारा होता, आता एकदम क्लीन केलेला आहे. फक्त आता हा टेबल दादोल्यानंतर बेडरूममध्ये ठेवून देईल. आणि इकडे बेडरूम सुद्धा एकदम क्लीन केलेला आहे, स्वच्छ केलेला आहे. हे बघा एकदम चमकत आहे बेडरूम सुद्धा. आज इकडचा टेबल नसल्यामुळे एकदम मोकळं मोकळं दिसत आहे बेडरूम सुद्धा. चला आता मी टेरेसवरती जाते, कपडे सुकायला टाकून येते. चला टाकून घेते कपडे सुकायला. चला कपडे सुकायला टाकून तर झालेले आहेत आणि आता मी कालचा व्हिडिओ एडिट करते. व्हिडिओ एडिट करायला 2-2.5 तास तरी नक्की लागतातच.
व्हिडिओ एडिट करत होते. कोण आलेला आहे? आहा, माझ्या मना आलेला आहे. आजी 30 पैकी 18 मार्क्स तुला मिळाले. ओ भाई, आई बले बले. झाली का मला सगळी प्रॅक्टिकल तुझी? सगळी कशी काय? किती पेपर राहिले होते? अजून 4 राहिले. बापरे, 4 मग आता 2 झाले ना? एक झाला. आजचा एक होता पहिला. आता पहिला होता. अच्छा, व्हॉट इज दिस? पहिला छान गेला ना? हो. बघा मनाची प्रॅक्टिकल. मना माझा खूप अभ्यास करतो म्हणा बाळा. एक पण पेपर 4 दिवशी असं तर आहे म्हणा. लगेचच दादू पण आलेला आहे. धन्यवाद. जल्दी आने के लिए. जल्दी तो क्या 4 बज गए अभी. आइए आपका कैसा रहा प्रॅक्टिकल? बकवास. कमाल है बाबा. उत्तर तर काय बकवास. दिन भर खाना नहीं खाया मेरे. हे राम, क्या खाया? डोसा खाया. डोसा खाल्लास बाळा? डोसा खाल्लंच म्हटलं तर रेस्टॉरंट मध्ये. खरं सांगा, सकाळी पप्पांकडून पैसे घेऊन गेला आणि आज डबा पण नाही घेतला. खोटं बोलती. डबा नाही घेऊन गेला आणि बघा आता 4 वाजता आलंय. आता जेवण कर म्हणलं तर म्हणतोय नाही. म्हणलं कुठं खाल्लं बाळा? नाही खाल्लं कुठं, साधे टपरीवर खाल्लं. टपरी डोसा खाल्ला. हा खोटं बोलते दादू आज माझ्याशी खोटं बोलला. सांग का खोटं बोललास तू? आज दादू वैशाली हॉटेलमध्ये डोसा खायला गेलेला. डोसा ना? एवढं काय हाईप आहे? डोसा आहे कुठला? नाही, ज्या हॉटेलमध्ये खूप गर्दी असते. 20 वर्ष झालं मी पुण्यात आहे तरी त्या हॉटेलमध्ये काही हाईप नाही. त्या हॉटेलमध्ये दादू खाऊन आलेला आहे आणि सकाळी खाल्लं नव्हतं म्हणून खायला गेलेलो. पण एवढं दादू असं आहे की सिलेक्टेड हॉटेलमध्ये, चांगल्या हॉटेलमध्ये खायला जात असतो. एकटाच जातो. आम्हाला कुणाला नाही घेऊन जात. चांगलं नाही असं तर दादू आहे. वाईट. हा बघा, मना आता जस्ट झोपलेला. फोनची रिंग वाजली. नेहमी असंच होत असतं. सायंकाळचे 4:45 वाजलेले आहेत आणि मी आता गॅसवरती चहा उकळायला ठेवलेला आहे. भाभी पण येत आहेत. भाभींची वाट पाहत थांबलेली आहे मी चहा पिण्यासाठी. भाभी पण आलेल्या आहेत आता. आ जाओ भाभी, तुम्हारा वेट कर करके मैंने गैस बंद करके रखा था चाय का. बैठो, चाय लेके आती हूँ. मस्त चाय पियेंगे ठंडे वातावरण में. हाँ, चहाचा आनंद घेतो आम्ही दोघी आज. हो ना, सही है. देखो, जंबो कप में चाय. आज जंबो चाय पियेंगे भाभी. जंबो रस पिया होगा तुमने. आज जंबो चाय पियेंगे अपन दोनों. नहीं, रुको, और एक सरप्राइज आने वाला है. आज मैंने कमाल कर दिया. ले लो, ये खाएंगे इसलिए तो मैंने ज्यादा बनाई भाभी. नहीं, खा लो. 2 पीस लेना, पी लो. अरे भाभी, अदरक और इलायची युक्त चाय है. टोस्ट ले लो. आज आम्ही दोघी मैत्रिणी मस्त चहा टोस्ट आनंद घेत आहोत. थंड वातावरणात. थंडी पण खूप वाढलेली आहे. गप्पा मारून झाल्यानंतर आता भाभी चाललेल्या आहेत घरी. आ जाओ भाभी फिर से. हो. मग आला ट्युशनला सोडून? बारकी गेली ना, लहान. अच्छा, हा. चला, सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत गप्पा मारेपर्यंत. चिरंजीव काय करत आहे तिकडे? दादू मना तर अभ्यास करत आहे. दादू उठ बाळा, पूजा अर्चना करू. उठो. दादू आता सायंकाळची पूजा करत आहे. कुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. पूजा संपल्यानंतर मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करत आहे मसाले भात. मसाल्याचा खूप छान खमंग वास सुटलेला आहे. आज फक्त मसाले भातच बनवते कारण बघा सकाळचा सगळा स्वयंपाक शिल्लक आहे. 4 चपात्या आहेत. इथं भाज्या पण आहेत. मेथीची भाजी आहे, त्याच्यानंतर दोडक्याची भाजी पण आहे सकाळची. काय करायचं म्हणून मी आता फक्त मसाले भातच करत आहे संध्याकाळ जेवणासाठी. आता मी भात सुद्धा शिजायला घातलेला आहे. आता मसाले भात शिजल्यानंतर आम्ही जेवण करतो. फोंडेचे सुद्धा येत आहेत ऑफिसवरून घरी आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.